मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या घरी तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे. 11 वाजलेले आहेत. जवळपास माझे सगळे कामं आवडले, वाटतं सगळं झाले आहे. आणि मी आज करणार आहे आषाढ महिन्यातल्या कापल्या तिखटपुऱ्या आणि गोडपुऱ्या. ही रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायची, कारण हे तर करायला मला खूप उशीर झाला आहे. अख्खा महिना संपून गेलाय. दरवर्षी असं होत नाही, कारण पेशली मला खूप आवडत असल्यामुळे कसं सुरुवात झाली आषाढ महिन्याला की 4-5 दिवसामध्येच मी करत असते ते. आणि सगळे आवडीनंही घरात खातात. मेन सून आमचा खाते आवडीनं, माझा मुलगा. तर ते सध्या आळंदीला गेलेला आहे, त्याच्यामुळं ते मेन तर त्याच्यामुळेच राहिलेला आहे. उशीर केलाय मी करायला, कारण मला वाटायचं ते तर त्याला जास्त आवडतात आणि लेकरांना सोडून कसं खावं बघा. पण आता कसं त्याला 15 दिवस म्हणजे जाऊन आणखी पुढे 8-10 दिवस लागणार आहेत. तोपर्यंत श्रावण महिना सुरू होईल आणि आषाढ महिन्यातलं जे आकाड तळून आपण नैवेद्य दाखवतो ते दाखवायचं राहून जाणार आहे. त्याच्यामुळेच मग आता शेवट आता 2-4 दिवस राहिले, तर कमीत कमी आज तरी करावं. नाही म्हणत तो दिवस उगवलाय आज करण्याचा, आणि मला त्याची रेसिपी दाखवावी. ज्या मैत्रिणीचा राहिला आसन करायचा, जी कंटाळा आल्यामुळं किंवा चला नंतर करू असं म्हणून राहिलेला असेल, त्या मैत्रिणीसाठी आता स्पेशल म्हणावं लागणार आहे. आणि तुम्ही मग ही तर रेसिपी माझी आहे, मी जी पहिल्यापासून करत आलेली आहे, खूप छान पद्धतीने होत्या. तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा. ज्यांचं राहिले तरी त्यांच्यासाठी स्पेशल आहे, खास तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आणला मी. आणि तुम्ही नक्की करून बघा. सगळे कामं हे आवडले, धुणं, स्वयंपाक, मेन तर अगोदर पूजा असते. सकाळी उठल्या अगोदर आंघोळ केली की माझी सुरुवातीला पूजा असते, आणि पूजा केल्यानंतरच मला बाकीचे कामं करायला आवडतात दिवसभर. तर मग चला आता मी तुम्हाला दाखवते. काढून ठेवले मी साहित्य, आणि बघा तुम्हाला आवडलं तर नक्की मला कमेंट करून सांगा छान झालते म्हणून. चला करू आपण. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. आणि आषाढ महिन्यातल्या जे कापण्या असतात तिखटपुऱ्या आणि गोडपुऱ्या, त्याला सुरुवात केलेली आहे. आणि सकाळचंच ताट आहे माझं ते, कारण मी पोळ्या भाजी केलेली यांच्या डब्यासाठी, दिदीच्या डब्यासाठी. आणि त्याच ताटामध्ये आता आपण कापण्याला सुरुवात करायची. गव्हाचं पीठ घ्यायचे आणि 2 कप घेतलेलं आहे. आणि जर लागलं तर नंतर घेऊ आपण, कारण पाण्याचे आपण पाणी केलेलं आहे, हे गुळाचं पाणी आहे. आणि पाणी कसं कोमट करून घ्यायचं अगोदर, आणि त्याच्यामध्ये गुळ टाकायचं सकाळच्या वेळेलाच. 1 तास अगोदरच करून ठेवायचं ते, म्हणजे चांगल्यापणे थंड झालं की आपल्याला मग ते चुरताना गरम पण हाताला लागणार नाही. आणि चाळणी पण आपली जास्त, म्हणजे जर प्लॅस्टिकची कोण वापरत असेल तर त्यांची चाळणी खराब होणार नाही. आणि गोड जरी पदार्थ असलं तर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंच असते, त्याच्याने आपली टेस्ट आणखीन वाढणार असते पदार्थामधली. प्रत्येक गोड वस्तूमध्ये मीठ टाकायचं कधीच विसरायचं नाही. आणि आता आपल्याला कुटून घ्यायचं आहे. मी घेतलेले आहेत बडीशोप घेतलेली आहे, त्याच्याबरोबर विलायची घेतलेली आहे, आणि विलायची भाजून घेतलेली आहे. आणि ते आता चांगले कुटून घेणार आहे मी. खलबत्त्यातच कुटलेलं आहे आणि ते वापरायचे आपल्याला. आणि कोण हे पण टाकते, काय टाकतो आपण ते पुरणामध्ये असतं ते, तर जाऊ दे आता माझ्या लक्षात पण येईना गेले तर ठीक आहे. आणि जे पाणी मी आता थंड केलेलं आहे गुळाचं, ते आता गव्हाच्या पिठामध्ये टाकून घेणार आहे. आणि व्यवस्थित पाणी एवढं बस होईल, माझा अंदाज आहे एवढं बस होते पाणी. आणि जर लागलंच तर गव्हाचं पीठ मिक्स करायचं आपल्याला, तशी तर गरज नाही पडणार आपल्याला. आणि मस्त मिक्स करून घ्यायचे, आणि जेवढं शक्य आहे तेवढं घट्ट करून घ्यायचे. कारण की थोडं जरी असं पातळ राहिलं ना, ते पीठ पातळ जर झालं तर मग ते पोळपाटला चिटकते, आणि मग उगाच ती चिडचिड होती आपली. त्याच्यामुळे तिंबतानाच योग्य काळजी घेतली ना, परत काहीच त्रास नाही. आणि चाळणीमध्ये कितीही नाही म्हणलं तरी गुळाच्या काड्या हे काही ना काही अडकतात. त्याच्यामुळं हे पाणी गरम करून जर थंड करून घेतलं ना, आपल्याला चाळणीने चाळायला सोपं जाते. कोण डायरेक्ट पण वापरतात, पण ती खडे काड्या असल्या ना ते नको वाटते. त्याच्यामुळं मला तर हीच पद्धत आवडते, आणि पहिल्यापासून मी हेच करत आलेली आहे. आणि हे काढून आता आपण डिशमध्ये ठेवणार आहेत, कारण एकाच ताटामध्ये आपल्याला दोन्ही पीठ मिक्स करायचे आहेत. हे आता गोडचं झालेलं आहे, तर मी साईडला करून ठेवते, म्हणजे तोपर्यंत थोडंसं मऊ पण होईल ते पीठ. आणि ते साईडला ठेवलेलं आहे ना. आता आपल्याला तिखटपुऱ्याचंही तिंबून घ्यायचं आहे, कारण कमीत कमी भांडे पाडून आपल्याला ही रेसिपी करायची आहे. कारण एकतर अगोदरच कामं बायकांना भरपूर असतात, आणि त्याच्यामध्ये आणखीन जास्तीचं काम नको आहे. तर सोपी पद्धत आहे ही. आणि ह्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतले 2 वाट्या, आणि ज्वारीचं पीठ 2 वाट्या घेतलेलं आहे, आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आणि हे जे मी मिश्रण आहे ना मिक्सरमधून काढायले, तर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर आहे, लसूण आहे, ओवा आहे, आणि जिरे आहेत. हे सगळं मिश्रण आहे ते मी मिक्सरमधून काढलेलं आहे, आणि हे आपल्याला आता पिठामध्ये वापरायचं आहे. आणि स्वच्छ हात हे धुवून घ्यायचा, कारण जे आपण हिरवी मिरची वापरली त्याच्यामुळे आपल्याला हाताला त्रास होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ना थोडंसं काळजी घ्यायची.
काही काही हिरव्या मिरच्या एवढ्या तिखट असतात, नंतर मग दिवसभर आपल्याला हात चुरचुर करतात. त्याच्यामुळे एकतर हाताला तेल लावून घ्या अगोदर, म्हणजे तुम्हाला हाताचा त्रास वाचणार आहे ते. आणि मीठ आपल्याला 2 चमचे टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरू शकतात. हळद 1 चमचा टाकलेली आहे आणि खूप छान होते. आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला लक्षात येणार आहे. आणि असं ह्याचंही मिश्रण कसं आपल्याला घट्टच तिंबून घ्यायचं आहे, कारण हे आपल्याला पातळ नाही करायचं. जसं आपण पोळ्याची तिंबून घेतो ना, असं नाही करायचं. जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला हे घट्ट तिंबून घ्यायचं आहे, कारण मग ते ह्याचंही तसंच आहे की पोळपाटला नाही चिटकणार आणि चांगल्या पद्धतीनं पुऱ्या होतील आपल्या तयार. पुऱ्या करा, कापण्या करा, तुम्ही काही करू शकतात. हे पण आता आपण घट्ट तिंबून घेतलेलं आहे. ह्यालाही थोडंसं तेल बिल लावून घ्यायचं, म्हणजे कसं पोळपाटलाही चिटकत नाही, आपल्या हातालाही चिटकत नाही. आणि तेलाचा वापर थोडाच करायचा आहे याच्यामध्ये तिंबताना करताना. आपण काय मोहन हे असं काहीच वापरायचं नाही, काहीही गरज पडणार नाही. खूप छान पद्धतीनं होतील ह्याचा. आता सुरुवात केलेली आहे. मस्त छोटे छोटे गोळे करून घ्यायचे सुरुवातीला. आणि एका वेळेला भरपूर करण्यासाठी एकच पोळी अगोदर मोठी लाटून घ्यायची. मग एकतर तुम्ही कापण्या करू शकतात, नाहीतर गोल पुऱ्या करू शकतात. आणि आपल्याकडे जे ग्लास असतो असा, ज्याला गोट नसतो, अशाने पण आपण गोल पाडून घेऊ शकतो. आणि कापण्या ह्याच्या छोट्या नाही, आपले शंकरपाळे जसं करतो तशा टाईप नाही करायचं. आपण वरणफळं कसं करतो ना, त्या टाईपचे करायचे. ताटाला पीठ लावून घेते आता, कारण कसं होते, ताटाला पीठ लावलं ना, मग जे काय आपल्याला आता टाकायचं मिश्रण, जे काय आपल्याला आता कट करून ठेवलेलं आहे, तर एकमेकाला एकतर चिटकणार नाही, ताटालाही चिटकणार नाही. कितीही नाही म्हणलं तरी आपल्याला पूर्ण लाटेपर्यंत थोडा वेळ जाणारच आहे. आणि मग कसं थोडंसं पातळ ते पीठ होतच आहे, त्याच्यामुळं कधीही थोडंसं पीठ अंथरून घ्या, टाकून घ्या तुम्ही, आणि नंतर मग त्याच्यावरती टाकायला सुरुवात करा. नाही तर सरळ पेपरवरती मग टाकून घ्या. माझ्याकडे पेपर नव्हता तर मी ताटातच करायला लागले. आणि पेपर जरी असलं तर पेपरवर पण थोडंसं पीठ टाकत जा तुम्ही, म्हणजे चिटकणार नाही. स्टीलची कढईमध्ये आता तेल टाकून घेतलं होतं मी अगोदरच. आणि एक तर कडक तेल तापून घ्यायचं, अजिबात तेल असं कमी ह्याच्यामध्ये नाही ठेवायचं, फुल गॅस ठेवायचा आणि कडक तेल तापून घ्यायचं. अजिबात पुरी हे करपणार नाही, कारण की पुरी ही कसं ओलसर असते. हे थालपिठाचं जे मिश्रण असल्यासारखं आहे ना, हे ओलसर असते. ते त्याची जी उष्णता आहे ती लगेच कमी करायचं काम करते. त्याच्यामुळे तुमची पुरी अजिबात करपणार नाही, ह्याची गॅरंटी देते मी. आणि कसं जर तुम्ही तशीच ठेवली की कमी फ्लेमवर जर ठेवलं ना, आणि तेल थोडंसं कमी तापलेलं असेल, तर मग ती पुरी तुमची तेल धरणार झाली. आणि तेल धरली की अजिबात घरचे पण खात नाहीत आणि आपल्याला पण खावंसं वाटत नाही. त्याच्यामुळं ही तुम्ही, आणि एक साईडनं जर पुरी तुम्ही तळली ना, ती साईड पूर्ण झाल्याशिवाय दुसरी साईड पलटू नका, कारण कसं होतं सारखं खालीवर केल्यावर पण पुरी ही तेल धरती. ही फक्त छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ह्या जर तुम्ही लक्ष केल्या ना, तर अजिबात तुमची ही जी पुऱ्या आहेत, जी कापण्या आहेत, ती अजिबात चुकणार नाहीत. ह्याची मात्र तुम्ही काळजी घ्या. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आत्ता जरी तुम्ही आकार तळलेला असेल, तर नंतर कधी तळायचं असेल तुम्हाला, तरी तुम्ही हे रेसिपी किंवा हा व्हिडिओ काढून बघू शकतात. न चुकणारी ही रेसिपी आहे. मी गॅरंटी देऊन सांगते की खूप छान होती आणि अजिबात तेल धरलं जात नाही. बघा तुम्ही ताटाला बघू शकतात, नाहीतर किती तेल ताटामध्ये राहते ना, अजिबात तेल ताटामध्ये राहिलेलं नाही. आणि खूप छान पद्धतीने होते. ह्याच्यात सोडा बिडा काहीही टाकायची गरज नाही. टम फुगलेल्या आहेत पुऱ्या, तुम्ही बघू शकता. अजिबात अशा चेमलेल्या हे अजिबात होत नाहीत. एकदम 1 नंबरच्या ह्या पुऱ्या झालेल्या आहेत. आणि अजिबात तेल धरत नाहीत. मेन तेल न धरणाऱ्या पुऱ्या आपल्याला 2-3 दिवस आपण खाऊ शकतो. अजिबात तेल धरत नाहीत ह्या पुऱ्या, ही मी गॅरंटी देते. खूप छान पद्धतीनं झाल्यात ह्या. आणि तुम्ही पण मैत्रिणींनो अशा करून बघा, नक्की तुम्हालाही खूप आवडतील ह्या. आणि कसं आपण जर केलं तरच घरच्यांना खायला भेटते. अजिबात तुम्ही कंटाळा करतच जाऊ नका. आणि वेळच्या वेळेला सगळ्या गोष्टी करत जा, कारण आपल्यालाही खायला भेटणार आहे आणि आपल्या लेकरांनाही खायला भेटणार आहे. घरी केलं तरच आपल्याला खायला भेटते. त्याच्यामुळं वेळच्या वेळेला सगळे पदार्थ किंवा सगळ्या गोष्टी करून बघत जा तुम्ही. आणि छान होतात आणि छान लागतात पण मेन म्हणजे आता. आणि एवढे आपण रेसिपी केलेली आहे, पण भांडे बघा एवढे थोडे भरलेले आहेत. अजिबात भांडे भरलेले नाही. तर मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे. अजिबात तुमच्या घरात राडा होणार नाही. बघा किती थोडे भांडे आहेत. आणि आवडलं असं तर